सोलापूर शहरातील स्वागतनगर रोडवरील कृष्णानगर परिसरात रविवारी सकाळी एका घरात पती पत्नीचे मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. पण हा प्रकार म्हणजे खून आहे की आणखी काही याचा तपास पोलीस करत आहेत. याची अधिक माहिती अशी की कृष्णानगर येथे राहणारे महादेव मंचाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त होते आणि ते बेडवरच पडून होते. त्यांची पत्नी रंगम्मा ही त्यांची नेहमी सेवा करत. रविवारी सकाळी बराच वेळ झाला तरी त्यांच्या घराचे दार उघडले नाही. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यावर त्यांनी दार वाजवले, मात्र आतून काही प्रतिसाद आला नाही. तेव्हा दार उघडून आत पाहिले असता पती पत्नी दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत.